हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील जो आपला चॅप्टर आहे नंबर वर्क यामधील जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर आज आपण पाहणार आहोत, म्हणजे संख्येचे काय विस्तारित रूप. तर पहा हमीद काय म्हणते पाहूयात आपण. कुल वी राईट द नंबर 5324 ॲज ॲन ॲडिशन ऑर इन द एक्सपांडेड फॉर्म. आता तो काय म्हणते पहा, जो आपला नंबर आहे 5324 हा जो नंबर आहे तो आपल्याला बेरजेच्या रूपात किंवा विस्तारित रूपात मांडता येईल का, असं तो हमीद म्हणते. तर पहा ताई काय म्हणतात, वी हॅव लर्न टू राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ 3 डिजिट नंबर्स. मग ते ताई काय म्हणतात पहा की आपण 3 डिजिट नंबर जे आहे त्याचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप लिहायला शिकलो आहोत. लेट्स राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ 4 और 5 डिजिट नंबर इन द सेम वे. आता मग त्या काय म्हणतात की आपण 3 डिजिट नंबर्सचे काय केलं, आपण एक्सपांडेड फॉर्म तर शिकलो आहोत, त्याचप्रमाणे आता आपल्याला 4 and 5 डिजिट नंबर्सचं काय करायचं, एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप काय करायचं आपल्याला आता लिहायचं शिकायचं. तर पहा शरद काय म्हणतोय, 5324 मीन्स 5300 and 2 tens and 4 युनिट. आता मग ते पहा शरद काय म्हणतोय की 5324 म्हणजे काय, तर 5 काय आहे तर 1000, 300 2 tens and 4 युनिट्स. तर पहा मॅरी काय म्हणते, इट मीन्स दॅट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 5324 इज 5000 + 300 + 20 + 4. मग पहा मॅरी काय म्हणते की म्हणजेच 5324चं एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप किती होईल, मग 5000 + 300 + 20 + 4 असं आहे. तर मग ताई काय म्हणते पहा, नाऊ राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द 5 डिजिट नंबर 23,375. मग पहा ताई काय म्हणतात की याचप्रमाणे आपल्याला आता काय करायचं आहे, 5 डिजिट नंबर्सचं काय करायचं, एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप काय करायचं लिहायचं आहे. मग तो कोणता नंबर आहे, 5 डिजिट 23,375 हा जो नंबर आहे त्याचं काय करायचं आपल्याला एक्सपांडेड फॉर्म काय करायचं लिहायचं आहे, म्हणजे त्याचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे. तर पहा शरद काय म्हणतोय, 23,375 मीन्स म्हणजे किती पहा आता 2 tens 1000, 3000, 300, 7 tens and 5 युनिट. म्हणजे त्याच्यामध्ये पहा आता 2 tens 1000 आहेत, नंतर 3000 आहेत, त्यानंतर 300, 7 tens and 5 काय आहेत युनिट आहेत. द एक्सपांडेड फॉर्म इज, मग त्याचाच विस्तारित रूप, त्याचं विस्तारित रूप कसं असेल मग पहा इथं आता 2 10,000 म्हणजे किती 20,000 प्लस किती आहेत 3000 आहेत, मग त्याचं 3000 प्लस 300 इथं 300 प्लस 70 प्लस 5 7 tens मीन्स 70 आणि प्लस युनिट किती आहेत तर 5. मग हे काय झालं, त्या संख्येचे विस्तारित रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म. तर पहा इथं आपल्याला त्यांनी आपल्याला एक्सरसाइज दिली, आपण ते पाहूयात आता. फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द एक्सपांडेड फॉर्म. इथं पहा आता त्यांनी आपल्याला नंबर्स दिला आणि त्यांनी काय सांगितलं की जे नंबर आहे त्याचं काय करायचं, तुम्हाला विस्तारित रूपात काय करायचं ते नंबर लिहायचे. तर मी तुम्हाला इथं लिहून दाखवते खाली. आता पहा फर्स्ट कोणता आहे आपला इथं 7545. आता 7 काय आहे तो 1000 आहे, मग 7000 प्लस 5 कोणत्या प्लेसला आहेत पाहते 100 प्लेसला आहे, मग 500. 4 tens आहेत, 4 tens म्हणजे किती 40 आणि 5 काय आहे युनिट आहे. मग हे काय झालं, त्या 7545 हा जो नंबर आहे त्याचं काय झालं, हे विस्तारित रूप झालं. नेक्स्ट नंबर पाहूयात आपण आता, कोणता आहे 4050 आहे. तर पहा 4 हा कोणत्या प्लेसला आहे 1000 प्लेसला आहे, मग त्याचं विस्तारित रूप पाहिजे 4000 प्लस 100 किती आहेत तर 0 आहे, ते लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी चालते. त्यानंतर 5 कोणत्या प्लेसला आहे 10s प्लेसला आहे, म्हणजे किती 50 आणि तिथं युनिट प्लेसला किती आहे 0, तो तुम्ही नाही लिहिला तरी पण काय होतं चालतंय. मग त्याचं हे काय झालं 4050 हा जो नंबरचा आहे त्याचं काय झालं हे विस्तारित रूप. नेक्स्ट पाहूयात आपण नंबर पहा आता, कोणता आहे 365,100 आहेत. आता पहा 6 किती आहे तो 10,000 आहे, 5000 आहे, मग याला आपण काय 6 कोणता आहे 10,000 आहे, मग 6 10,000 म्हणजे किती झाले ते 60,000 प्लस 5 काय आहे 1000, मग 5000 प्लस किती 100 आणि 10s प्लसला 0 आहे, युनिट प्लेसला पण किती आहे 0 आहे, मग तो तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालतं. मग हे काय झालं त्या संख्येचं विस्तारित रूप. नेक्स्ट पहा आता 4 नंबर पाहूयात आपण 8000. आता पहा 8000 प्लेसला आहे, पुढे किती आहेत 0 प्लस 0
प्लस 0. 0 0 तुम्ही लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी चालते. नेक्स्ट पाहूयात आपण 5 नंबर कोणता आहे तो 12,745. आता पहा 1 10,000 प्लेसला आहे, मग 1 किती झाले ते 10,000 प्लस 2,000 प्लेसला आहे, मग 2,000. त्यानंतर प्लस 7 किती आहे ते 7 कोणत्या प्लेसला आहे 100, मग 700 प्लस 4 टेन्स म्हणजे किती 40 आणि 5 युनिट. मग हे काय झालं 12,745. हा जो नंबर आहे त्याचं काय झालं ते विस्तारित रूप झाले. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण 6 नंबर पाहूयात आपण 78,999. आता पहा 7 हा कोणत्या प्लेसला आहे 10,000, मग 7 10,000 म्हणजे किती 70,000 प्लस 8,000 प्लेसला आहे, मग 8,000 प्लस 9 हा 100 प्लेसला आहे म्हणजे 900. त्यानंतर पहा प्लस 9 टेन्स म्हणजे 90 आणि युनिट मीन्स किती 9 युनिट्स मीन्स 9. हे झालं ह्या 6 नंबर जो आहे आपला 78,999 या संख्येचं हे काय झालं विस्तारित रूप. नेक्स्ट पाहूयात आपण 7 नंबर 9,392. आता 9 हा कोणत्या प्लेसला आहे 1000 प्लेसला आहे म्हणजे 9,000 प्लस किती 3 हा कोणत्या प्लेसला आहे 300 प्लस 9 टेन्स मीन्स 90 अँड 2 युनिट. मग हा किती 9,392 हा जो नंबर आहे त्याचं हे काय विस्तारित रूप आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण 50,105. आता 5 10,000 प्लेसला आहे, मग किती झाले ते 50,000. मग 1000 प्लेसला किती आहे 0 आहे म्हणजे काहीच नाही लिहिलं तरी तुम्ही चालते. त्यानंतर 100 प्लेसला किती आहे 1 आहे म्हणजे 100 प्लस 10 प्लेसला 0 आहे तो नाही लिहिला तरी चालतो. त्यानंतर किती आहे युनिट प्लेसला 5, मग किती झाले ते 50,105. ठीक आहे. नेक्स्ट पहा आता 9 नंबर्स पाहूया आपण 70,495. आता 7 हा 10,000 प्लेसला आहे, मग किती झाले ते 70,000. 1000ला किती आहे इथं 0 आहे मग तिथं आपण नाही लिहिलं तरी चालतं. नंतर 100 प्लेसला कोणता आहे 4 मग 400. त्यानंतर 9 टेन्स म्हणजे किती 90 प्लस किती 5 हे झालं 70,495. ही जो नंबर आहे त्याचं विस्तारित रूप. त्यानंतर 10 नंबर पाहूयात आपण 82,727. आता हा 10,000 प्लेसला आहे म्हणजे किती झाले ते 80,100 प्लस 2,000 प्लेसला आहे म्हणजे 2,000 प्लस 700 प्लस 20 प्लस 7 हे झालं 82,727. हा जो नंबर आहे त्याचं हे काय झालं विस्तारित रूप. ठीक आहे. आलं लक्षात. तर नेक्स्ट पहा आता राईट द नंबर्स फ्रॉम देअर एक्सपांडेड फ्रॉम. आता इथं त्यांनी आपल्याला विस्तारित रूप दिले त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे ती संख्या लिहायची तो नंबर लिहायचा. इथं पहा आता 300 प्लस 200 प्लस 50 प्लस 7 म्हणजे 3,257. एक नंबर त्यांनी आपल्याला लिहून दिला आहे. आता नेक्स्ट पहा आता इथं काय 4,000 प्लस 500 प्लस 10 प्लस 3 म्हणजे किती झालं होतं पहा 4,000 आहे 500 1 टेन्स आणि 3 युनिट म्हणजे किती झाला तो नंबर 4,513. त्यानंतर इथं पहा 7,000 प्लस 80 प्लस 3 मग किती होणार तो 7,083. तर पहा इथं पहा आता 10,000 आहे 5,000 आहे आणि इथं 1 आहे मग किती होणार ते पहा इथं 15,000 100 पण नाही मग 15,000 किती झाला तो 1. अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला ते लिहायचं. इथं पहा आता हा नंबर पहा 15,000 आहेत ते आणि मग इथं 100 नाही टेन्स नाही डायरेक्ट किती आहे 1 युनिट आहे मग 15,001. इथं पहा 20,000 प्लस 300 प्लस 40 प्लस 5 मग इथं किती येणार पहा 20,000 आहेत ते 345. ठीक आहे. नेक्स्ट पहा नंबर आपला आता नेक्स्ट नंबर पाहूयात आपण कोणता किती आहे 90,000 प्लस 90 प्लस 2. तर याचं काय करायचं आपल्याला नंबर्स लिहायचं. मग पहा 90,000 आहे तर
नंतर 100 नाही येतं, मग इथं किती येणार 92 90,092. अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला ते जे नंबर्स मी लिहून दिले ते नंबर्स काय करायचे तर ते इथं अशा प्रकारे राईट करायचे. हा पण मी तुम्हाला नंबर हे किती आहे आपला 7083. इथं 4513. अशा प्रकारे काय करायचे हे जे नंबर्स आहेत ते तुम्हाला त्यांनी आपल्याला त्याचं विस्तारित रूप दिलं त्यावरून तुम्हाला त्याचे काय करायचे तर नंबर्स लिहायचे म्हणजे ती संख्या लिहायची होती. त्यानंतर पहा आता इथं काय दिलं त्यांनी आपल्याला योग्य ते ठिकाणी काय करायचे तुम्हाला हे जे त्याची आपल्याला प्लेस दिली आहे त्यापासून तुम्हाला काय करायचे ते नंबर जे आहेत ते तयार करायचे म्हणजे जो त्यांनी आपल्याला इथं आता इथं पहा किती दिले आता 5 10,000 2000 300 2 टेन्स आणि 1 युनिट. मग इथं कसं लिहिणार आपण ज्या त्या प्लेसच्या खाली तिथं काय करायचं आहे तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. तर पाहूयात आपण आपल्याला एक नंबर दिलेला आपण तो पाहूयात. इथं पहा आता 7 युनिट आहेत, 2 टेन्स आहेत, 5 10,000 आहेत आणि 9 किती आहेत 1000 आहेत. तर आता फर्स्ट कोणता असतो आपला पहा 10,000 असतो. मग त्या प्लेसच्या खाली काय करायचं आपल्याला 5 लिहायचं. मग पहा इथं 5 10,000 आहेत आणि 9 काय आहे तर 1000 आहे. मग किती झाले ते 59,000. त्यानंतर 100 नाही आहेत म्हणजे 0 आणि 2 टेन्स आहेत आणि 7 काय आहेत युनिट आहेत म्हणजे 59,027. अशा काय झाला तो नंबर आपला तयार झाला. त्यानंतर 3 पहा आता इथं 3 नंबर 7 10,000 आहेत आणि 8 काय 1000 आहेत म्हणजे किती झाले ते 78,000. आणि इथं पहा 100 पण नाही आहेत, टेन्स किती आहेत 5 आणि युनिट किती आहेत युनिट पण नाही म्हणजे किती 0 म्हणजे ते किती झाले पहा 78,050. हा काय झाला याचा नंबर तयार झाला आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा इथं आता किती 1000 आहेत 1 10,000 आहेत आणि 4,000 आहेत म्हणजे किती झाले ते 14,000. 100 किती आहेत पहा 300, टेन्स किती आहेत 5 टेन्स आणि युनिट 0 आहे म्हणजे किती झाला तो नंबर आपला तयार 14,350. नेक्स्ट पहा आता इथं 4 नंबरचा आपण पाहूयात 7 10,000 आहेत आणि 5,000 आहेत मग 75,324. आता टेन्स काय करायचं तुम्हाला 10,000च्या प्लेसमध्ये तो नंबर लिहायचा, 1000च्या प्लेसमध्ये तो नंबर लिहायचा, 100च्या प्लेसमध्ये तो नंबर लिहायचा, टेन्सच्या प्लेसमध्ये तो नंबर लिहायचा आणि युनिटच्या प्लेसमध्ये तो नंबर लिहायचा. अशा प्रकारे काय करायचं ज्या प्लेसच्या जागेवर तो नंबर लिहायचा मग ती काय होती संख्या तयार होते आणि ती संख्या तुम्हाला काय करायची मग रीड करायची. ठीक आहे, आलं लक्षात. तर अशा प्रकारे पहा आपण एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप संख्येचे विस्तारित रूप हा टॉपिक आपण पाहिला. नेक्स्ट आपण प्लेस व्हॅल्यू आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. तर आज आपण काय करूयात इथेच थांबूयात. थँक्यू.